नमस्कार मंडळी. येळकोट जेवणला सदानंदाचं येळकोट मंडळी. आज दिवसभर आम्ही लोक एकदम म्हणजे स्मिता आली घरी. कालच आली ना तू? काल स्मिता घरी आली. तर मग काल आल्यापासून थोडी लगबग चालू होती, कामं होती. मग आज ती कशी तिकडे माहेरी गेली की परत आली ना की मग तिची साफसफाई असतात, ती नेहमीच करते. 4 दिवस जाऊ दे, एक आठवडा जाऊ दे, एक महिना जाऊ दे, तिचं तेच आहे. ती आल्यावरती कामं करते. मग ते सगळे कामं चालू होती, छोटी मोठी छोटी मोठी. आज पूर्ण दिवसभर आम्ही लोक सफाईच करत होतो. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा। ते सगळं झालं. त्यामुळे आज दिवसभर काय आम्हा लोकांना मोबाईल घेताच नाही आला, कॅमेरावरती यायलाच नाही भेटले. तर आता कसे सगळे अभ्यासाला मुलं बसलीत संध्याकाळी. जस्ट चहा पियालो थोडा वेळ आधी आणि बसलोय. बघा, मुलं बसलोय. मंडळी बोल. हॅलो मंडळी, नमस्कार मंडळी. अवनी, गीता, हाय, कसे आहे सगळे? मजेत ना? आमचे ब्लॉग बघतात ना, सबस्क्राईब पण करा लवकर लवकर. सबस्क्रायबर आमचे वाढवा. किती झाले आपले सबस्क्रायबर? आता 57 झाले. त्याचा अभ्यास चाललाय. टेस्ट म्हणजे आता टेस्ट आता 20 वर्ड्स दिलेत त्याला. 10 वर्ड्स झाले, त्याचा टेस्ट घेतले. आता बाकीचे 10 वर्ड्स त्याला परत पण आहे. 10 आउट ऑफ 10. आणि 10 आउट ऑफ 10 स्कूल मध्ये तिला घाई असते तर तिला मिस्टेक करून टाकतो. मला हेच कळत नाही त्याचं. अवनीची पण टेस्ट आहे मंडेला. जाऊ तुझं पण. मग तर येस, आता जशी स्मिता बोलली की आमचे सबस्क्रायबर लवकरात लवकर होऊ देत. असं काही नाही, लवकरात लवकर जसे चाललेत तसे होऊ देत. पण नक्की सबस्क्राईब करत जा तुम्ही. सबस्क्रायबर 57 वाटतं झालेत आता. तर बरं वाटतंय की 2, 4, 10 वरून 57 वरती आलोय आम्ही. तर छानच आहे. म्हणजे लोक व्हिडिओज बघतायत, आम्हाला कळतंय की कोणत्या व्हिडिओला सबस्क्रायबर्स येत आहेत. शॉर्ट्स टाकतोय, शॉर्ट्सला येतात सबस्क्रायबर्स. आता ते लोक तेच म्हणजे थोडेसे धावपळीत आहेत. धावपळ म्हणजे त्यांची अभ्यासाची लगबग चालू आहे, ते करतायत. अवनी जरा एक्साइटेड आहे, तिची एक्झाम आहे. कैवल्याला आता त्याच्या मम्मीने टेस्ट घेतली, 10 आउट ऑफ 10 मिळाले. स्टडी करायला. आणि खूप छान वाटतंय. आजचा दिवस ब्लॉगिंग कसं आहे की आज असं बोललो होतो की नको करूया, कारण जमलो आम्ही लोक. कसं आहे, आपलं ते कामाचं सातत्य आहे, त्यामुळे ते करणं भागच आहे. भले आम्ही 5, 10, 15 मिनिटाचा करू दे ब्लॉग, पण तो करायला पाहिजे. ठीक आहे, कारण कसं आहे, ते येत राहतं, ब्लॉगिंग होत राहते. म्हणजे अल्गोरिदमला, युट्यूबच्या अल्गोरिदमला ते माहीत असतं. युट्यूबच्या स्टॅटिस्टला ते माहीत आहे की त्यांचे व्हिडिओ रोज येतात, ह्या टायमात येतात, म्हणजे त्या रेंज मध्ये टायमाच्या. तो तसं रीच करवतो लोकांकडे. त्या हिशोबाने डेली करणं. कधीतरी अर्धीच अडचण आली ना, मग ते स्किप केलं तर ठीक आहे. आता स्किप नकोय करायला. आणि येस, आज गुड न्यूजच आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आपले सगळे प्रोटेस्ट करणारे विद्यार्थी, स्टुडंट्स, त्यांची विक्ट्री झालेली आहे एका याच्यामध्ये. मी न्यूज लावणारच होतो, पण मुलं अभ्यासाला बसतायत. मला व्हॉट्सअप वरती कळालं ते रेजिग्नेशनच. ते बरं वाटलं की येस, तेच तर म्हणतात ना की सातत्य म्हणजे चिकाटी आणि लक्ष, फोकस असं असलं की सगळं होतं. त्यांनी किती बिचाऱ्यांनी त्रास भोगलेत त्यांचं त्यांना माहिती. ते तिथे उपस्थित होत, पण जिंकले ते लोक. सो हॅट्स ऑफ टू दॅम, सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या स्टुडंट्सला. येणाऱ्या पुढच्या पिढीच्या सगळ्या स्टुडंट्सचं त्या लोकांनी भवितव्य कुठेतरी चांगलं होईल अशाकडे वाटचाल चालू केली. तर नक्कीच त्यांचं चांगलं होईल. या अशा सगळ्या ज्या म्हणजे चुकीच्या गोष्टी होत होत्या, त्यांना आता अडथळा कुठेतरी बसेल. तर छान आहे. पण
काय म्हणतात आज खरंच सांगतोय आम्ही लोक आज ब्लॉगिंगच्या बिलकुल मूड मध्ये नव्हतो. आज मुलं पण ते लोक आज कसे माहितीये अभ्यासाला बसायच्या आधी कपडे पण घालत नव्हते. ते शॉर्ट पॅन्ट वरती होते. बोलते आम्ही लोक स्टडी करतोय आणि गरम खूप होत आहे. पाऊस तुम्हाला माहितीये पावसाने काय केलं. आणि आज आमच्या घरी साफ करण्याचं सगळ्यात मेन कारण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर ते कारण असं की कुठल्या ह्याच्याने मी वरती गेलेलो माळ्यावरती स्मिता. एक्सटेन्शन बोर्ड वर बर आमची ही जी ट्यूबलाईट आहे ना, कारण ह्या ट्यूबलाईटमुळे ना आमच्याकडे उजेड येतो जरा. जे काही शूट करतोय ना, आणि ह्या ज्या वरच्या लाईटी आहेत ना सिलिंगच्या फॉल सिलिंगच्या, त्यांच्याने एवढी काय लाईट्स येत नाही. मग आमच्याकडे एक्सटेन्शन बोर्ड आहे वरती, त्यासाठी गेलेलो. तर मी गेलो म्हणजे जात होतो जस्ट ही लॅडर शिडी चढलोय आणि मंडळी मी वरती जे काय पहिला नजारा बघितला ना, इतका इतका घाण होता की मी सांगू नाही शकत आहे तुम्हाला. जे पूर्ण वरच्या माळ्यावरती घाण करून ठेवलेली आहे. असं वाटलं की आम्हाला, कारण एक दोनदा आहे ना पाल मरून पडली होती, ती सुकली होती. पण ह्या वेळेला ना असं काहीतरी घाण होतं की आम्हाला वाटलं की पाल मेली, ती सडली आणि ती पूर्ण तिचं म्हणजे हे झालं, घाण झालं. एकदम विचित्र होतं ते नजारा. मग आम्ही लोक, मी वरती स्मिताला बोलवलं, तिला दाखवलं, पण मी जाऊन बघितलं. तर बघितलं तीन तीन जागेवरती ती घाण करून ठेवलेली. याचा अर्थ असा की माळ्याची वरची आहे ना विंडो ओपन होती. तर त्या विंडो ओपन असल्यामुळे मला वाटलं कॅट आली आत पहिला ते फिट आणि कॅटने शिफ्ट केलं आणि ते घरभर तीन जागेवरती करून ठेवलेलं. त्यामुळे आज मूड एकदम हा होता, म्हणजे खराब होता. इशी आहे काय सकाळी सकाळी असं. ते सगळं घाण साफ करून, तर स्मिताला नको बोललो, मीच करतो, तू नको येऊच वरती माळ्यावरती. मीच सगळं साफसफाई केली. ते भरलं घाण, पूर्ण फिनाईलने सगळं धुवून पुसून काढलं. ठीक आहे, सगळंच नीट केलं. म्हणजे आज दिवस खूप खराब होता. सो ठीक आहे, दिवस असे खराब होत राहतात, येत राहतात. तर आज साठी एवढंच. याच्यापुढे मी आता ब्लॉग नाही करणार आहे आज. आपण उद्या करू, उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करून जा आणि लाईक हिट करून जा. ठीक आहे. तर चला मंडळी, ठेवतो. ठीक आहे, उद्या भेटू नक्की. उद्या आपण पूर्ण फ्लेजने, उद्या संडे आहे, मस्त ब्लॉग करायचा प्रयत्न करू. उद्या भेटू. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. चला, गुड नाईट. THANKYOU, thank you.